यानंतर वळूयात पुढील बातमीकडे। E20 इंधनामुळे गाडीचं नुकसान झाल्यास ग्राहकाला नवीन गाडी द्या असा आदेश ग्राहक न्यायालयाने नामांकित कंपनीला दिलाय। छत्तीसगडच्या रायपूरमधील डॉक्टर प्रेमराज देवता यांनी वारंवार गाडी बंद पडत असल्याने ग्राहक न्यायालयात तक्रार केली। यावर कंपनीने युक्तिवाद करताना गाडीचा उत्पादन दोष नसून भेसळयुक्त खराब दर्जाच्या इंधनामुळे झालेला बिघाड असल्याचा दावा केला आणि हे वॉरंटीत येत नसल्याचं सांगितलं। यावेळी त्यांनी यासाठी लॅब चाचणीचा अहवालही सादर केला। गाडी E20 इंधनासाठी सक्षम नव्हती, मग विकली का असा सवाल करत कंपनीला 45 दिवसात नवीन गाडी किंवा नुकसान भरपाई देण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। गाडीची मूळ किंमत 18,29,000 रुपये, आरटीओ शुल्क 1,86,850 रुपये, विमा प्रीमियम 34,664 रुपये, एकूण किंमत 20,50,494 रुपये, मासिक त्रासाबद्दल 1,00,000 रुपये। 45 दिवसात भरपाई न दिल्यास वार्षिक व्याज 7%। साम टीव्ही मी नेहमी पाहतो, त्यावर दाखवलेल्या बातम्या रिलेट करतात।